अरे वा, शाळा सुटली नाही, भरली आहे. शाळा सुटली, वा. सुविचार, वाचाल तर चावाल. वाचाल तर चावाल. भोलानाथ शाळा बुडू दे. काय ही पोरं. शांत बसा, जागेवर बस, जागेवर बस. जागेवर बस. गुड मॉर्निंग टीचर. हा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कुणी दंगा करणार नाही, कळलं ना? माहिती ना मी कोण आहे? टीचर, बरोबर. बाहेर कुठे बोलू नका. झालं असेल, हसून झालं. हे शुक रे, काल मी तुम्हाला सांगितलं होतं उंदीर काढून आणायला. शौर्या, तू उंदीर काढून आणलायस? दाखव. अगं, ड्रॉइंगच्या वहीत काढून आणायला सांगितलं होतं. मला कावळा बोलायचं नाही. उंदीर बघा. उंदीर उंदीर नाही नाही. हो सर, पण तुम्ही त्याला घोड्याचं तोंड का काढलंय? घोड्याचं? हा, कारण त्याची आई त्याला म्हणत असते की एवढा मोठा घोडा झाला, अभ्यास नाही करता येत का? वर्गात दुसरा तास चालू झाला आहे. टीचर शिकवत आहेत, पण दोन मुले हळूहळू शिकवत असताना बोलत आहे. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. खाली बसा. आज आपण मराठीचा पहिला धडा शिकणार आहे. अर्णव आणि सारथी, काय चालू तुमच्या दोघांचं? टीचर, मी नाही, अर्णव बोलतोय. नाही टीचर, मी नाही, सारथीच माझ्याशी बोलतोय. काल तुम्ही घरचा अभ्यास केला का? नाही टीचर. कोणी कोणी केला? टीचर, तुम्ही काल शिकवलेला धडा मी 2 वेळा वाचला आणि तुम्ही काल दिलेला घरचा अभ्यास पण मी पूर्ण केला. शाबास, छान. तुम्ही का नाही केला? सॉरी टीचर. पुढील महिन्यात युनिट टेस्ट आहे. तुम्ही जर आता लक्ष दिले नाही तर तुम्हाला नक्कीच पेपर अवघड जाणार आणि तुमची वही अपूर्ण असली तुम्ही अभ्यास कसा करणार? सॉरी टीचर, आम्ही आमची वही पूर्ण करतो. 1 महिन्यानंतर युनिट टेस्ट चालू झाली. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं. सॉल्यूशन जो मिला तो सारा क्वेश्चन क्या था पता नहीं. ये जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के Do ba 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 do do ba do do अबे ba do. चला मुलांनो, आज मी तुम्हाला तुमचे युनिट टेस्ट चे मार्क्स सांगणार आहे. संख्या 20 पैकी 20, यशवर्धन 20 पैकी 19, अनमोल 20 पैकी 15, धीरज 20 पैकी 18, सिद्धांत 20 पैकी 20, सारथी 20 पैकी 4, अर्णव 20 पैकी 2, धनश्री 20 पैकी 19. जे विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात त्या मुलांना यश मिळतेच. सर्वांचे अभिनंदन. अर्णव सारख्यांना मार्क पाहून रडू येते. टीचर, आता आम्ही काय करू? आई बाबा मला खूप रागवतील. अरे रडू नका, तुम्हाला दोघांना इतके कमी मार्क का मिळाले आहेत? हो टीचर, आमची चूक झाली. तुम्ही शिकवताना आम्ही लक्ष दिले नाही. तुम्हाला तुमची चूक कळली ना? यापुढे शिक्षक शिकवत असताना व्यवस्थित लक्ष देत चला आणि शिकवलेल्या धड्याचा चांगला सराव करा. तुम्ही सांगितलेला घरचा अभ्यास आम्ही केला नाही. टीचर, यावेळी आमच्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. यानंतर प्रत्येक टीचर शिकवताना आम्ही लक्ष देऊ. ओके, यापुढे छान अभ्यास करा. मित्रांनो, पाहिलंत ना, यावरून तुमच्या लक्षात आले असेलच ना की प्रत्येक विद्यार्थी हा ढोल नसतो. तो फक्त शिक्षक शिकवतात त्याकडे लक्ष देत नाही आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे मागे राहतो. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, इथून पुढे शिक्षक शिकवतात याकडे लक्ष द्या आणि